मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई केली जाणार आहे। आरटीओ कडून नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे आणि त्यामुळे अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलता येणं हे आता अनिवार्य आहे। मराठी न बोलल्यास परवाना मिळणार नाही। या भूमिकेवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठाम आहेत। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत मुदत दिलेली होती। आता ती मुदत संपलेली आहे आणि त्यामुळे आजपासून आरटीओ कडून कडक कारवाईला सुरुवात होणार आहे। अधिक माहितीसाठी आपण थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, 15 ऑगस्टची मुदत होती, संपलेली आहे, त्यामुळे आजपासून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। काय नेमक्या या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या भावना आहेत, या संदर्भात त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? सध्या मी रिक्षा चालकांसोबतच आहे आणि इथे सुद्धा तीच चर्चा सुरू आहे, कारण आजपासून कारवाईला सुरुवात होणार आहे। सध्याच्या घडीला रिक्षा चालकांमध्ये काय चर्चा आहे आपण जाणून घेतोय की त्यांच्या मनात सुद्धा धाकधूक आहे का, एका नव्या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे का। मुझे बताइए कि आपने मराठी सीखने का प्रयास किया है, मराठी येतंय तुम्हाला, जे मी मराठी बोलते ते तुम्ही समजू शकताय, किंवा जर एखादा प्रवासी तुमच्याशी मराठी बोलला तर तयारी झाली आहे का? बोलू सकता है और समझू सकता है दोनों। अच्छा, परीक्षा दिली तुम्ही? नहीं, मैं परीक्षा नहीं दिली। परीक्षा दिली नाही, पण सुरुवातीपासून मराठी येत होतं की आता नव्याने शिकलात? नहीं, अभी सीखा। हां, अभी सीखला। अच्छा। तो क्लास जो घेतला गेला, तुमची जी शाळा भरवली गेली, पाठशाळा भरवली गेली, तिथे गेला होतात? हाँ, गेला। मग तिथे पूर्ण मार्कांनी पास झालात का? अभी मैं परीक्षा दिला नहीं। परीक्षाही दिया नाही, सर्टिफिकेटही मिळाला नाही। जर कारवाई झाली तर मराठी बोलणार का? हाँ, बोलना। बरं, मला तुम्ही सांगा की कशा पद्धतीने ती जी केली जाते ती योग्य वाटते? आजपासूनची कारवाई होणार आहे? योग्य तर आहे, पण ते काय आहे, काही जण अतिप्रमाणे हे करतात ना, हां, बोला। अतिप्रमाणे हे करतात ना, त्यामुळे नाही का होतं त्याचं। बाकी व्यवस्थित आहे। तुमची काय मातृभाषा आहे? हमारा हिंदी है। हिंदी। मराठी येत आहे तुम्हाला? मैं रात्रि सीखतो। रात्री शिकता? दिन भर। अच्छा, मग मराठी आलं का तुम्हाला? आते ना मी मराठी। किती येत आहे? 50%, 70%, 100%? 30%। 30%? हाँ, पासिंगचे मार्क तर मिळाले पाहिजे 40% पर्यंत। पासिंग वर चाललं ना, मी मराठी बोललो ना। अच्छा अच्छा, एवढं मराठी चालून जाणार आहे? हाँ, मी परीक्षा दिली ना, 17 तारीख को रिजल्ट आने वाला है। अच्छा, हो। बरं, मग इथून जर आता मला पुढे जायचं असेल बांद्राकडे तर येणार का तुम्ही? हाँ, बसा ना तुम्ही, मैं येतो ना। अच्छा, नेतो। तर मुळातच मुंबईचं हे वैशिष्ट्य आहे की यांच्या तोंडून, म्हणजे नव्याने जे मराठी शिकतायत त्यांच्या तोंडून येणारी जी मराठी आहे ती खरंच सुखद अशी म्हणावी लागेल कानांना, कारण हे सगळेजण परीक्षा देऊन आलेले आहेत। परीक्षेमध्ये पास झाले ना तुम्ही? पास झाली मी। किती टक्के मिळाले? 30% मिळाले? 100% पास झाली। तुम्ही तर म्हणालात मराठी 30% येते। नाही ना, मी पण 30% चाहते ना। अच्छा, पण मग 100% पर्यंत मराठी बोलणार का आता? कोशिश कर रहा। अच्छा, फक्त रिक्षा चालवतानाच बोलणार की इतर वेळी पण बोलणार? ना, बोलना ना रिक्षा चालन में। तर त्याच्यामुळे आजपासून मुंबईच्या रस्त्यांवरती जर तुम्हाला रिक्षा किंवा टॅक्सीमधून प्रवास करायचा असेल तर केवळ ह्या रिक्षा चालकांनीच किंवा टॅक्सी चालकांनीच मराठी बोलणं अपेक्षित नाही आहे, तर त्यामधून प्रवास करणाऱ्या मुंबईकर प्रवाशांनी सुद्धा मराठीत संभाषण सुरू करावं अशी अपेक्षा या रिक्षा चालकांकडून सुद्धा व्यक्त करण्यात येते। खरं तर मराठी बोला ही चळवळ रिक्षा टॅक्सी चालकांपुरतीच मर्यादित ठेवू नये, तर त्या संपूर्ण मुंबईभर ही चळवळ राबवली जावी अशा देखील प्रतिक्रिया येतात। मात्र सध्याच्या घडीला अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया सध्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून आपल्याला ऐकायला मिळतात। अगदी मनश्री, तू खूप छान त्यांचा आढावा घेतलेला आहेस आणि त्यांच्या तोंडून खरंच ते मराठी सुखद वाटते। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या पद्धतीने हा निर्णय आणि त्याची अंमलबजावणी केली त्याचे रिझल्ट सकारात्मक, खरं तर रिझल्ट्स आपल्याला दिसलेले आहेत। येत्या काळात आणखी त्यांच्या मराठीमध्ये सुधारणा होईल आणि ते अगदी अस्खलित मराठी बोलतील ही आपण आशा बाळगूयात। धन्यवाद आपण या सगळ्या आढाव्यासाठी।